जालना शहरातील दुःखीनगर परिसरामध्ये पोलिसांची कडक कारवाई। रात्री 11 नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा। तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून झाले जागे। जालना शहरातील जुना जालना भागात दुःखीनगर परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मागील 1.5 महिन्यापासून पोलीस रात्री 11 वाजता सर्व दुकाने बंद करण्याची मोहीम राबवत असली तरी पोलिसांची गस्त संपताच काही आस्थापने पुन्हा उघडली जात असल्याचा प्रकार सुरूच होता। 1.5 महिन्यापासून ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही हा वेगळा विषय आहे। या परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत अगदी 1 ते 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने शहरातील विविध भागांतून तरुणांची गर्दी होत होती। याच पार्श्वभूमीवर परवा एका 22 वर्षीय तरुणावर अज्ञातांकडून जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी वेळेवर आस्थापनांवर कडक कारवाई केली असती तर अशी घटना टळली असती। पोलिसांनी गस्त घालण्याची केवळ औपचारिकता निभावली असा आरोप नागरिकांनी केला आहे। अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। मदिना टावर परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गस्त वाढवण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की रात्री 11 नंतर कोणतीही दुकाने किंवा स्थापने उघडी आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आता हा पोलीस फौजफाटा किती दिवस तैनात राहतो, पोलिसांची गस्त कशा प्रकारे काम करते आणि आस्थापने रात्री 11 नंतर किती दिवस बंद राहतात हे पाहणेही गरजेचे आहे। असं असलं तरी कायदा व सुव्यवस्था राखणं ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे। शहरात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढे येऊन रात्री उशिरा त्यांच्या परिसरामध्ये बेकायदा गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे। मागील सुमारे 1.5 महिन्यापासून आपण हा अभियान सुरू केलेलं आहे। आपण आस्थापना 11च्या दरम्यान बंद करतो आणि संपूर्ण शहरामध्ये जुना जालना आणि नवीन जालना या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आपण। परंतु आमच्या असं निदर्शनाला आलेलं आहे की जुना जालना भागात पर्टिक्युलरली दुःखीनगर मदिना मस्जिद परिसरामध्ये आम्ही दुकानं बंद केल्यानंतर आमची पेट्रोलिंगची गस्तीची गाडी अन्य भागात गेल्यानंतर पुन्हा दुकानं सुरू होतात। तर आज आम्ही उशिरापर्यंत इकडेच थांबणार आहोत। आम्ही वेगवेगळे पथकं केलेली आहेत। एक स्टॅटिक पथक या ठिकाणी आम्ही थांबवून ठेवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे दुकान पुन्हा उघडणार नाही याची दक्षता घेणार आहोत आणि अशी उघडी दुकान असतील तर त्यांच्यावर आम्ही निश्चितच दंडात्मक कारवाई करणार आहोत। आणि आमचं या निमित्ताने दुकानदारांना आवाहन आहे की आपण निर्धारित केलेली वेळ जी आहे त्यानंतर आपल्या आस्थापना सुरू ठेवण्यात 11 वाजता बंद कराव्यात आणि पोलिसांना सहकार्य करावं। त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन आहे की रात्री उशिरानंतर बाहेर पडण्याची काही गरज नाही। आस्थापना बंद झाल्यानंतर आपण हे घरी जावं जेणेकरून आम्हाला परिसरामधला एकूणच गस्त सुरळीत आणि प्रभावी ठेवणं शक्य होईल। आणि आस्थापना जर बंद केलेल्या पुन्हा उघडल्या किंवा चालू झालेल्या दिसल्या तर आम्ही मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करणार आहोत।